हाय फ्रेंड्स, स्वतःसाठी काहीतरी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे। कारण धावपळीच्या दुनियेमध्ये आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देणं राहूनच जातं खरं तर। पण या ठिकाणी मी बघा एक ज्यूस केला, फक्त माझ्यासाठी केलेला आहे आत्ता, कारण सगळे गेलेत आपापल्या कामासाठी। आणि आता हा कोहळा आहे, याची साल आणि मी बिया सगळ्या काढून घेतली। हा जरा सुकलेला आहे एका बाजूला, कारण मी ह्याच्या आधी पण तो वापरलेला आहे। तर मी अर्धा ॲपल घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे एक, आणि हा एवढा भाग साधारण 200 ग्रॅमचा हा भाग आहे कोहळ्याचा। हे जर का तुम्ही अमावस्यापोटी म्हणजेच काही खाण्यापूर्वी उठल्यानंतर जर तुम्ही हे घेतलं आणि त्याच्यानंतर 1-2 तास काहीच जर घेतलं नाही तर तुमची बॉडी खूप क्लिन्झिंग होते आणि खरंच ह्याचे खूप रिझल्ट खूप चांगले आहेत। तुम्ही नक्की करा। औषधोपचार करण्यापेक्षा किंवा औषध गोळ्या खाण्यापेक्षा हे नॅचरल गोष्टी निश्चितच चांगल्या असतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा अप्लाय करा। आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर खायला वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ज्यूस करून घेऊ शकता। ज्यूस केल्यानंतर आपल्याला फक्त 2-4 मिनिटच लागतात प्यायला, तो पण म्हणजे हळूहळू प्यायचा आहे, खूप घाईघाई नाही करायची आहे, शांतपणे। चहाच्या ऐवजी हा खरंच उत्तम पर्याय आहे। सगळ्यांना चहाची सवय असतेच, पण ग्रीन टी घ्या तुम्ही किंवा अशा पद्धतीचे ज्यूसेस घ्या स्वतःसाठी। त्याचं थोडंसं जिभेवर नियंत्रण ठेवून जर ह्या गोष्टी आपण केल्या ना तर आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिट राहतील। तर मी पण बघा याची सुरुवात केलेली आहे। कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ जो मी स्वतःसाठी केलेला आहे? तुम्ही पण नक्की ह्या गोष्टी ट्राय करा आणि अशा पद्धतीने हेल्दी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये त्याचा समावेश करा। तर बघा साधारण 300 मिली झालेला आहे आणि खरं सांगायचं म्हणजे पोट भरल्यासारखं फील होतं। काही खायची गरज नाही किंवा नाश्ता करण्याची सुद्धा गरज पडत नाही। बाय।